5:30 वाजता आम्ही भीमाशंकरसाठी जाणार होतो आणि सगळं बॅगा आम्ही पॅक केला. तर सिंधुदुर्ग किल्ल्याच्या पायथ्यापाशी आमचा आदल्या दिवशीचा मुक्काम होता. तेवढं त्याच्या मायला गाडी बंद पडली. चला रे ढकला लवकर पोरांनो. गाडी चालू झाली आणि पुढचा प्रवास हा भीमाशंकरच्या वाटेने आमचा चालू झाला. खूप सुंदर असा प्रवास होता. गेले 5 दिवस आम्ही सह्याद्रीमध्ये भटकत होतो, सह्याद्रीचा आनंद घेत होतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र अशा चरणांनी, मावळ्यांच्या चरणांनी, सर्व आपल्या म्हणजे ज्या वीरांच्या चरणांनी पवित्र झालेल्या या वंदनीय मातृभूमीत आम्ही फिरलो, त्याचा आनंद घेतला. आणि त्यानंतर आम्ही निघालो किल्ले. त्यानंतरचा जो प्रवास होता भीमाशंकर ते पदरगड, जवळजवळ 20 किलोमीटरचे ट्रेकिंग आहे, चालणं आहे. तर चला प्रथम आपण आपल्या देवतांचं दर्शन घेणार आहोत आणि तिथून खाली पदरगडला आपण उतरणार आहोत. तर भीमाशंकर म्हणजे जे 12 ज्योतिर्लिंग आहेत त्यापैकी एक ज्योतिर्लिंग आपल्या महाराष्ट्रामध्ये असणार हे भीमाशंकर. तर खूप जबरदस्त असं स्थापत्यकलेचं म्हणजे नागारा शैलीचं हे मंदिर आपल्याला हेमाडपंथी बांधकामाचं आपल्याला आपल्या परिसरामध्ये पाहायला मिळतं. तर खूप अशा आख्यायिका या मंदिरासंदर्भात सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. तर किल्ल्यासंदर्भात आपण भीमाशंकरच्या देवाचं दर्शन घेतल्यानंतर आपण त्या दिशेने आपण प्रवास करणार तर आहोतच. आणि महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर नावाच्या गावात वसलेले शिवालय समर्पित एक हिंदू मंदिर आहे आणि हे प्रमुख एक तीर्थक्षेत्र म्हणून ओळखलं जातं. तर मंदिराचे शिवलिंग हे महाराष्ट्रातील 5 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे आणि हे पुण्यापासून सर्वसाधारण 110 किलोमीटर आहे. आणि या परिसरामध्ये आपल्याला दुर्मिळ वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रजातीसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. तर भीमा नदीचा उगम हा भीमाशंकर गावातूनच होतो आणि त्याच्या जवळचा जो डोंगर आहे तो मनमाड डोंगररांगासुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. तर असे भरपूर आपल्याला संदर्भ आपल्याला पाहायला मिळतात. तर भीमाशंकर मंदिर हे भीमारतीन किंवा भीमा जी नदी आहे हे 13व्या शतकापासून बोलले गेलेलं आहे असंही म्हणलं जातं. तर जे सभा मंडपाची जी रचना आहे त्या रचनेवरून हे नागार शैलीत बांधले गेलेलं आहे असंही म्हणलं जातं. तर ज्यात पारंपरिक आणि आधुनिक रचनांचा खेळ सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. तर खूप अशा आख्यायिका आपल्याला पाहायला मिळतात. तर आपल्या शक्तीचं प्रेरणास्थान, बलस्थान, देहस्थान हे आपले स्मारक, प्रेरणा आणि आपली ताकद आहे. तर आपण या मंदिराच्या गाभाऱ्यात आपण मस्तक होणार आहोत. तर नक्कीच भीमाशंकरला आपण भेट द्यावी. तर आज आपला हा प्रवास असाच चालू राहणार आहे, चालता चालता, बोलता बोलता. तर चला मंदिराचं लवकरच आपण मंदिराजवळ पोचणार आहोत. गाडी पार्किंग करू, कारण इथूनच 1 किलोमीटर अंतरावर फक्त मंदिर आहे. बाहेरच्या बाजूला आपल्याला पार्किंग करावं लागेल. पार्किंग करून आपण प्रवासाला म्हणजे चालता चालता आपण दर्शनासाठी जाणार आहोत. चला. मंदिराच्या परिसरामध्ये आपण पोहोचल्यानंतर आपल्याला असा पायरीमार्ग पाहायला मिळतो. डाव्या बाजूकडून आपल्याला उतरावं लागतं आणि उजवीकडून यावं लागतं गर्दीच्या काळामध्ये. तर नुकतंच सकाळ सुरुवातीला व्यापारी म्हणजे आपले नारळ असेल किंवा जे देवाला जे प्रसाद जो लागतो ह्या सर्व गोष्टींचे स्टॉल नुकतेच मांडत असताना आम्ही त्या परिसरामध्ये पोचलो. त्यानंतर अंतर्गत भागामध्ये आपण आपल्या देवाचं दर्शन घेतलं, कारण अंतर्गत भागामध्ये शूटिंग करण्यास सक्त मनाई आहे. आणि ही जी घंटा दिसते आपल्याला ही पोर्तुगीज काळातील घंटा आहे. त्याच्यावर 1719 काय तर असं लिहिलेलं आहे, कारण त्यावेळची ती घंटा आहे पोर्तुगीजांची. कुठल्या तर युद्धामधून ती इथं आणली होती. आणि हे अंतर्भागातील आपण काचेच्या माध्यमातून आपण दर्शन घेत आहोत, कारण अंतर्गत भागातील शूटिंग करण्यास सक्त मनाई आहे. कारण एक असो काही नियम असतात, त्या नियमाचं आपण पालन करत आहोत. आणि त्यानंतर आजूबाजूच्या परिसरामध्ये आपल्याला खूप अशी देवदेवतांची मंदिरं आपल्याला पाहायला मिळतील. उदाहरणार्थ बाहेरला बाजूला आपल्याला नंदीबैलांची 2 नंदीबैल आपल्याला पाहायला मिळतील. त्याच्या पुढे नागदेवताची
मूर्ती आपल्याला ठेवलेली दिसते, दीपस्तंभ असते. आणखी महादेवाच्या पिंडी आजूबाजूच्या परिसरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला पाहायला मिळतील. इतक्या अशा भरपूर अशा अफाट पिंडी या परिसरामध्ये सुद्धा आहेत. हा मंदिराचा दिसणारा कळस, हे कुंड दिसतं आपल्याला, अभिषेक कुंड असेल किंवा काय असेल. त्यानंतर त्रिशूल आणि डौलाने फडकत असणारा आपला परम पवित्र असा भगवा ध्वज. आणि इथूनच आपल्याला थोडंसं वरचा मंदिराचा कळस आपण पुन्हा पाहणार आहोत. कारण खूप वर्षानंतर आम्ही या परिसरामध्ये आलो होतो. त्यावेळी फक्त खाली उतरावं लागत होतं, परंतु आता खूप काळानुसार बदल झालेला आहे. आजूबाजूला खूप अशी रहदारी किंवा म्हणजे जो काळानुसार भरपूर असे बदल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. देवाचं दर्शन झाल्यानंतर आम्ही आजूबाजूचा परिसर पाहिला आणि पुन्हा परतीच्या वाटेने आम्ही गाडीकडे निघालो. का? कारण इथून जो प्रवास होता आपला सर्वसाधारण 20 किलोमीटर आम्हाला चालत जायचं होतं. अशी वेगवेगळे मंदिर आपल्याला पाहायला मिळतात. त्याचं दर्शन घेतलं आम्ही. आणि हे सर्व तीर्थकुंड याचेही खूप अशी वेगळ्या पद्धतीने स्टोरी आपल्याला पाहायला मिळते किंवा गोष्ट पाहायला मिळते. तसेच मोक्षकुंडसुद्धा या परिसरामध्ये आहे. देवदेवतांची मूर्ती आहे, गणपतीची पण मूर्ती ही खालच्या बाजूला आपल्याला पाहायला मिळते. तर आपण पाहत आहोत सर्व तीर्थकुंड. तर आपण वर गेल्यानंतर मंदिराचं दर्शन घेऊन, कारण त्या पुढचा जो प्रवास आहे जो 20 किलोमीटर अंतर आम्हाला पुढं पदरगडला चालत जायचं आहे. तर असंच देवदेवतांचं दर्शन करत आम्ही पहा सकाळ सकाळ हा स्टॉल उभा राहिला होता. पुन्हा आम्ही निघालो परतीच्या प्रवासाने. आणि गाडीपाशी आम्ही गेल्यानंतर त्या ठिकाणी नाश्ता आम्ही करण्यासाठी सांगितलं होता आचार्य मामांना. तो केला असेल, कारण पुढचा जो प्रवास आहे जो 20 किलोमीटरचा अंतर आहे. तर शक्तीचं प्रेरणास्थान आपल्याला जाताना दिसतं. हनुमान पवनपुत्र हनुमानांची दगडामधील मूर्ती, याचंही दर्शन आपण घेतलं. आणि एका ठिकाणी आम्ही स्टॉलवर मस्तपैकी काही गोष्टींचा आनंद घेत जात आहोत. त्याच्यानंतर आम्ही चहा एका हॉटेलमध्ये आम्ही घेणार आहोत मित्रांच्या सोबत. तर चला थोडासा चहा घेऊ मस्तपैकी. आणि असेच देवदेवतांचे मंदिर आम्हाला वेगळं पाहायला मिळतात. तर चला पुढं आम्ही असाच प्रवास करत करत एका हॉटेलमध्ये पोचलो. या ठिकाणी चहा घेतला मस्तपैकी. आणि तेवढ्यात आचार्य मामा मस्तपैकी फोन किया उसको, किधर है उसको फोन करना. मग राहून दे का नाश्ता ते खाल्ले ठीक आपला फोन येणार नाही. चला विजय आवरा. चला लवकर अजून खाली उतरायचं आपल्याला.